खूप शुभेच्छा। नवरात्री म्हणलं की 9 दिवसाचे उपवास आणि त्याचबरोबर फराळी पदार्थ सुद्धा आले। तर आजपासून आपल्या चॅनलवर नवरात्री स्पेशल उपवासाचे पदार्थ ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीज मधला आज आपण गोडाचा पदार्थ बघणार आहोत आणि हा गोडाचा पदार्थ म्हणजेच वरईची खीर बनवणार आहोत। वरईला खूप ठिकाणी बगर सुद्धा म्हणतात। तर यापासून अगदी रवाळ दाणेदार क्रीमी टेक्स्चरची आपण खीर बनवणार आहोत आणि खीर बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे। खाणाऱ्याला लक्षात सुद्धा येणार नाही की आपण तांदळाच्या खीरेऐवजी उपवासाची खीर खातोय म्हणून। इतकी चविष्ट आणि स्वादिष्ट ही वरईची खीर तयार होते। ही सिरीज मधल्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन ही उपवासाची खीर कशी बनवायची ते बघूया। तर आज आपण ही खीर एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी एक बाउल घेतलेला आहे। तर या बाउलमध्ये स्वच्छ धुवून अगदी व्यवस्थित धुवायचे आहे, कारण या वरईमध्ये बारीक खडे सुद्धा असतात, त्यामुळे अगदी स्वच्छ धुवायचे आहे। तर तुम्ही इथे बघू शकता फक्त अर्धी वाटी इथे मी वरई घेतलेली आहे। आता यामध्ये 1 वाटी दूध घालायचं आहे। आपण वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे याची चव सुद्धा तुम्हाला खूप जबरदस्त लागणार आहे। ही वरई या दुधामध्ये आपल्याला तासभर भिजत ठेवायची आहे, त्यामुळे याची चव नेक्स्ट लेवल लागते। तर यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून देऊया। एक वेगळ्या पद्धतीने बनवतोय त्यामुळे तुम्हाला इथे एक वेगळी चव सुद्धा चाखायला मिळणार आहे। आता 1 तासभरानंतर इथे बघूया की वरई किती प्रमाणात भिजलेली आहे। तर सुरुवातीपेक्षा ही दुप्पट फुललेली आहे आणि अगदी छान या दुधामध्ये भिजली गेलेली आहे। चला तर मग आता सुरू करूया। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तूप किंवा बटर असं काहीच घातलं नाही। कढई गॅसवर ठेवली आणि त्यामध्ये सरळ हे भिजलेली वरई घातलेली आहे। आता ही भिजलेली आहे, त्यासोबतचं दूध सुद्धा आपण त्यामध्ये घातलेलं आहे, पण यामध्ये परत आपल्याला इथे 1 वाटी पाणी घालायचं आहे। वरई भिजत घातलेल्या बाउलमध्येच पाणी घालून इथे मी 1 वाटी पाणी यामध्ये परत घातलेलं आहे। आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि वरई सुरुवातीला भिजलेली असल्यामुळे वरई शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि दुधामध्ये शिजवल्यामुळे दुधामध्ये ती आपण भिजत घातल्यामुळे याची चव खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। गॅसची फ्लेम मीडियम करून वरती झाकण ठेवून आपल्याला ही वरई छान शिजवून घ्यायची आहे आणि 5 मिनिटानंतर परत आपण चेक करणार आहोत। तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता आपण फक्त अर्धी वाटी वरई घेतली होती, तर अर्धी वाटी वरई शिजून ती दुप्पट झालेली आहे आणि खूप छान अशी शिजली गेलेली आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून ही कढई अशीच आपण बाजूला ठेवून देऊया। आपण या वरईपासून खीर बनवणार आहोत, त्यामुळे आपण एका वेगळ्या पद्धतीने ही खीर बनवत आहोत। तर इथे आपण सुरुवातीला झाकण ठेवून हे बाजूला ठेवून दिलं होतं। एक 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता ही वरई अगदी सुटसुटीत झालेली आहे आणि आपल्याला यापासून खूप चिकट किंवा खूप दाटसर एकदम फाईन असं ही वरई अजिबात शिजवून घ्यायची नाही, कारण यापासून आपण जी खीर बनवणार आहोत ती अगदी दाणेदार दिसली पाहिजे। त्यासाठी सुरुवातीला आपण या टेक्स्चरमध्ये आपण शिजवून घेतली नाही, ती सुटसुटीत शिजवून घेतली आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे। दुधाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यावरती झाकण ठेवून ही कढई आपण बाजूला ठेवूया आणि त्याच गॅसवरती आपण एक दुसरी कढई ठेवूया। आपण वरई शिजवून घेतली, पण त्यामध्ये आपण गूळ घातला नाही किंवा साखर सुद्धा घातली नाही। तर मग खीरीला गोडपणा येण्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी गॅसवर जी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे आणि अर्धी वाटी साखरेसाठी 1 चमचाभर यामध्ये मी पाणी घालणार आहे। इतकंच घालायचं आहे आणि ही साखर या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हलवून भिजवून घ्यायची आहे, म्हणजे काही साखर भिजली आणि काही साखर कोरडी राहायला नको, त्यामुळे ही पूर्ण साखर
त्या 1 चमचाभर पाण्यात आपल्याला भिजवून घ्यायची आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे। ही व्यवस्थित भिजल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। आपण यामध्ये ही साखर करपू नये त्यासाठी 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे। तुम्ही फक्त कढईमध्ये साखर घातली त्यापासून सुद्धा तुम्ही ही साखर छान कॅरमलाइज करू शकता, पण जर थोडं जरी तुमचं दुर्लक्ष झालं तर ती साखर पटकन करपू शकते आणि तिचा हलका करवटपणा चवीमध्ये येतो। त्यामुळे आपण इथे चमचाभर पाणी घातलेलं आहे। आता ही साखर व्यवस्थित पसरवून गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि अजिबात आपल्याला ही साखर हलवायची नाही। तुम्ही ते बघू शकता इथे लो फ्लेमवरती छान मेल्टसुद्धा झालेली आहे आणि हिचा अगदी हलका रंग बदलायला सुरुवात झालेली आहे। तर हलक्या हाताने मी इथे ही साखर हा पाक हलवून घेत आहे। साखर पूर्णपणे वितळलेली आहे। रंग बदलल्यानंतर अगदी अर्धा मिनिटभर आपल्याला ही लो फ्लेमवरतीच थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत हात बंद न करता स्पॅच्युलाने हे व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे। एक अर्धा मिनिट झालेला आहे। सुरुवातीपेक्षा याचा रंग थोडासा डार्क झालेला आहे, त्यामुळे आता गॅस बंद केलेला आहे। त्यामुळे वरचा जो फेस आहे तो कमी झालेला आहे। आता यामध्ये आपण शिजवलेली वरई घालून घेऊया आणि यामध्ये ही वरई घातल्यानंतर पटकन आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या चॅनेलवर उपवासाच्या खिरीचे प्रकार अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। लो फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही। गॅसची फ्लेम जर वाढवली तर पटकन हे खूप जास्त घट्ट होतं, त्यामुळे लो फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 1 मोठा चमचाभर तूप घातलेला आहे। हे तूप व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आणखी लो ठेवलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता या खिरीला खूप छान रंग आलेला आहे आणि बघितल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की ही आपण उपवासाची खीर बनवलेली आहे आणि ती पण वरईपासून बनवलेली आहे। यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट अगदी हलके तुपावरती परतून सुद्धा घालू शकता, पण माझी मुलं ड्रायफ्रूट्स खात नाही, त्यामुळे फक्त गार्निशिंगसाठी इथे मी बदामाचे काप वापरणार आहे। तर आता इथे अगदी सेमी लिक्विड अशी दाटसर ही खीर तयार झालेली आहे। या ठिकाणी आपण गॅसवर ही कढई खूप जास्त वेळ घट्ट होईपर्यंत परतून घेतली तर ती थंड झाल्यानंतर खूप जास्त घट्ट होते, त्यामुळे आपल्याला इथे अगदी हलकी दाटसर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी अशा टेक्स्चरमध्ये ही खीर झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। सगळ्यात शेवटी या खिरीची चव वाढवण्यासाठी अगदी थोडीशी वेलची पूड आणि जायफळ घातलेला आहे, त्यामुळे याच खिरीला खूप खूप छान चव येते। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि गोडाचा पदार्थ म्हणलं त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स केलं की झाली आपली खीर तयार आहे। गोडाचा पदार्थ घरात बनवला आणि असा पदार्थ जर बनवला तर त्याचा सुगंध अगदी घरभर पसरतो आणि मग सगळ्यांना घाई लागते की पटकन खीर खायचे, तर पटकन आता आपण ही खीर सर्व करून घेऊया। अगदी तांदळाची आपण ज्या पद्धतीने खीर बनवतो रवाळ दाणेदार, अगदी तशीच ही वरईची आपण आज खीर बनवलेली आहे। खूप साधी सोपी आहे, करायला सुद्धा सोपी आहे, काही वेगळी प्रोसेस किंवा अवघड होत नाही अशी नाही। त्यामुळे तुमच्या उपवासासाठी ताटामध्ये असा गोडाचा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून बघा। आता यावरती मी गार्निशिंगसाठी अगदी थोडेसे बदामाचे काप घालत आहे। तुम्हाला आवडत असतील तर काजू बदाम त्याचबरोबर सुके खोबऱ्याचे कापसुद्धा तुम्ही यामध्ये अगदी तुपावरती हलके परतून घालू शकता, त्यामुळे सुद्धा या खिरीला चव खूप छान येते। तर अशा पद्धतीने आपली ही खीर तयार आहे। नवरात्री उपवासासाठी अशा पद्धतीची स्पेशल एक वेगळ्या चवीची ही खीर नक्की ट्राय करून बघा। अगदी खूप अशी दाणेदार ही खीर तयार झालेली आहे आणि खाताना सुद्धा तुमच्या लक्षात अजिबात येणार नाही की आपण वरईपासून बनवलेली खीर खातोय। याची चव खूप स्पेशल तयार होते। तर अशा पद्धतीने आजची ही आपली नवरात्री स्पेशल उपवासाची खीर तयार आहे।
रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, कारण नवरात्री स्पेशल आपल्या चॅनलवर उपवासाचे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। धन्यवाद। तर इथे आपली खीर तयार झालेली आहे, आपण टेस्ट करून बघूया। खूप खूप छान झालेली आहे आणि खाताना तुम्हाला अजिबात लक्षात येणार नाही की आपण ही वरईपासून खीर बनवलेली आहे। इतकी चविष्ट क्रीमी टेक्स्चर आणि आपण ही दुधामध्ये भिजवल्यामुळे त्याची चव खूप लाजवाब झालेली आहे। तर या नवरात्री उपवासामध्ये हा गोडाचा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।